नमस्कार मित्रांनो, चला पटापट जाणून घेऊया महाराष्ट्राच्या 10 ठळक बातम्या, कृषी क्षेत्रामधल्या आणि विविध बातम्या फक्त 5 मिनिटात. आणि आपण कुठल्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. सोलापूर बाजारात सर्वाधिक लाल कांदा आवक. वाचा आजचे कांदा बाजारभाव. राज्यात आज गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी एकूण 2,29,299 क्विंटल कांद्याची आवक झाली होती, ज्यात 563 क्विंटल चिंचवड, 1,60,027 क्विंटल लाल, 22,784 क्विंटल लोकल, 3 क्विंटल नंबर 1, 3 क्विंटल नंबर 2, 1,000 क्विंटल पांढरा, 24,491 क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. शेतपाणंद रस्ते दिसणार आता ऑनलाईन. योजना राबवण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी मिळाले विशेष अधिकार. राज्य सरकारने पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेतून स्वतंत्र मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. देवळामध्ये कापूस, सोयाबीन उत्पादनात 35% घट. देवळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये या वर्षीला 1,60,000 क्विंटल कापूस विक्रीला आला. 3 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत ही आवक झाली आहे. 1.5 एकर पेरू बागेतून शेतकऱ्यांनी घेतली 3 लाखांची झेप. आंतरपिकांतून देखील अतिरिक्त नफा. शेती परवडत नाही अशी ओरड होत असतानाच दरसांगवी येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने जिद्दीच्या जोरावर अशक्य ते शक्य करून दाखवले. अरविंद सूर्यवंशी या अल्पभूधारक शेतकऱ्याने 1.5 एकर शेतात पेरूची बॅग फुलवून 3,10,000 रुपयांचे उत्पन्न मिळवले असून शेतकऱ्यांसमोर प्रगतीचा एक नवा आदर्श ठेवला आहे. बैल बाजारात 2 दिवसात 2 कोटींची उलाढाल. सर्वात महागड्या जोडीची किंमत किती? यात्रोत्सवाला सुरुवात झाली असून बैल बाजारात पहिल्या 2 दिवसात 2 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. अपेक्षा 740 कोटींची, मिळाले फक्त 485.98 कोटी. 295 कोटी रुपयांचे धान चुकारे अजूनही प्रलंबित. अंदाजे 31.5 लाख क्विंटल धान खरेदीपोटी सुमारे 740 कोटी रुपयांचे चुकारे सरकारकडे थकीत आहेत. त्यापैकी बुधवारी 4 फेब्रुवारी दुपारी ही रक्कम वळती करण्यात आली असली तरी अजूनही सुमारे 255 कोटी रुपये येणे आहेत. शासनाने बिगर शेती NA परवानगी देण्याचे कलेक्टरचे अधिकार काढले. आता कोण देणार परवानगी? महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 मधील 41 ते 47 आणि 108 ते 120 ही कलमेच रद्द करण्यात आली आहेत. त्या संदर्भात राज्य सरकारने राजपत्र प्रसिद्ध केले आहे. सांगली जिल्ह्यात 88,000 हेक्टरवर ऊसाची लागवड. सांगली जिल्ह्यात आडसाली पूर्व हंगाम या दोन्ही हंगामातील ऊस लागवड आटोपली आहे. सुरू हंगामातील ऊस लागवड शेतकरी करत आहे. सद्यस्थितीला 88,282 हेक्टर ऊसाची लागवड झाली आहे. रब्बीची 18%च पीक पाहणी. नाशिक जिल्ह्यात रब्बी हंगामांतर्गत केवळ 18.29% शेतकऱ्यांनी पीक पाहणीत सहभाग नोंदविला आहे. माळशिरसमध्ये ओल्या चाऱ्याचा तुटवडा. माळशिरस तालुक्यात सुमारे 2 लाखाहून अधिक पशुधन असून सर्वत्रच ओल्या चाऱ्याचा तुटवडा जाणवत असल्याने ऊसाचे वाढे घेण्यासाठी सदाशिवनगर येथे शेतकऱ्यांची झुंबड उडत आहे.